श्री देवधूत पापेश्वर हे रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील पुरातन देवस्थान, ज्याच्या केवळ दर्शनानं पाप धुतलं जातं तो देव म्हणजे दूत पापेश्वर। हे मंदिर अतिशय निसर्ग सुंदर परिसरात वसलं असून शेजारी धोधो वाहणारा अजस्र धबधबा आहे। त्यामुळे या मंदिराला भाविक श्रद्धेने भेट देतात। शिवाय पर्यटकही मोठ्या संख्येने येत असतात। या देवस्थानात महाशिवरात्रीला तसंच प्रत्येक श्रावणी सोमवारी भाविकांची अलोट गर्दी लोटते। या पुरातन मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम प्रगतीपथावर असून लवकरच हे देवस्थान भाविकांसाठी सुसज्ज तयार होईल। हे पुरातन देवस्थान एक जाज्वल्य देवस्थान म्हणून सुपरिचित आहे। इथे 12 वाड्यांचं गाव आहे। 12 वाडे पूर्ण मोठं गाव आहे आणि इथे महाशिवरात्रीला 7 दिवस उत्सव असतो। 7 दिवस पालखी 3 प्रदक्षिणा रात्रीच्या असतात आणि 7 दिवस महाशिवरात्रीला मोठी जत्रा असते। सकाळी 5 वाजता सकाळी 5 वाजता दरवाजा उघडल्यानंतर साफसफाई केल्यानंतर पूजा करतो। पूजा वगैरे होईपर्यंत 1-2 तास जातात। म्हणजे सकाळी पूजा होऊन सगळे इथे 4 बाकीचे आजूबाजू मंदिर आहे, ती सगळी पूजा होऊन पूजा वगैरे दुपारची वगैरे होते। त्याच्यानंतर दुपारी 12 वाजता नैवेद्य होतो, नैवेद्य असतो। त्याच्यानंतर परत एकदा पूजा असते, सकाळची असते, त्याच्यानंतर दुपारी असते आणि संध्याकाळी पण पूजा असते। 3 वेळा पूजा असते। संध्याकाळची पूजा असते तेव्हा ते मुकोडा वगैरे तिथे ठेवून धोतर वगैरे नेसून शंकर पार्वती जो सारीपाट खेळतात तो सारीपाट सर्व रात्री मांडला जातो आणि पूजा झाल्यानंतर नैवेद्य होतो। परत दुपारचा रात्रीचा असतो, रात्रीचा नैवेद्य होतो। नैवेद्य झाल्यानंतर दुपारती फिरवली जाते। दुपारती फिरवून झाल्यानंतर मग आरती होते आणि आरती वगैरे झाली की 8:30ला मंदिर बंद करतो। हे श्री क्षेत्र दूतपापेश्वर शंकराचं एक मोठं जागृत देवस्थान आहे। राजापुरातलं ग्रामदैवत आराध्य दैवतांपैकी एक असलेलं दूतपापेश्वर फार पूर्वीपासून याची स्थापना आहे। आणखीन इथे लोक भक्तगण वेगवेगळ्या ठिकाणून गावातून अगदी देश विदेशातून आपल्या इथे येतात आणि या मंदिराचं महत्त्व एक आख्यायिका आहे की एक गाय या पिंडीवरती दूध द्यायची, ते त्या शेतकऱ्याला म्हणजे त्याच्या मालकाला आवडलं नाही म्हणून तिने गायीवरती प्रहार करण्यासाठी जे शस्त्र उचललं ती गाय या धबधब्यामध्ये गुप्त झाली आणि ते शस्त्र होतं ते पिंडीवरती लागलं। त्या कारणाने पिंडी आपण नंतर बघू तर पिंडी अर्धछेद गेलेली आहे। त्यामुळे हे लिंग आहे हे असं अर्धछेद गेलेलं आपल्या सर्वांना दिसतं आणि ते लिंग तिथपासून दूतपापेश्वर म्हणून बऱ्याच काळापासून प्रसिद्ध आहे। इथे श्रावणामध्ये तर विशेष पर्वणी असते। यंदाच्या वर्षी तर 5 श्रावण आहेत। म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे मीडियामधून की 72 वर्षांनंतर असा जो योग येतो। आज असा श्रावण आहे की पहिली सुरुवात श्रावणाने आणि शेवट अमावास्या आहे ती सुद्धा श्रावणाने, असं या मंदिराचं महत्त्व आहे। आणि आता इथे पुरातत्व खात्याकडून जसं पूर्वी मंदिर होतं, जसे पूर्वीचे खांब होते, पूर्वीची बांधणी होती, म्हणजे दगडी बांधकाम, लाकडी बांधकाम, या पद्धतीचं आता सर्व पुनर्रचना या इथे चालू झालेली आहे। राजापूर नगर परिषद, माजी चेअरमन, राजापूर अर्बन कोऑपरेटिव्ह बँक। आज पहिला श्रावण सोमवार आहे आणि त्यानिमित्तानं आम्ही या धनी दूतपापेश्वरच्या दर्शनाला सहकुटुंब सहपरिवार आलो आहे। या प्रभागामध्ये या धनी दूतपापेश्वरची अशी लीला आहे की राजापूर शहर हे एका खोऱ्यामध्ये वसलेलं आहे। महापुराचा नेहमी फटका राजापूरला बसतो, परंतु या धनी दूतपापेश्वरच्या आशीर्वादानं कधी वाईट गोष्ट घडलेली नाही। त्याचे कृपा आशीर्वाद आम्हाला आजपर्यंत लाभलेले आहेत
माझे आई वडील आजी पंजोबा हे सर्वजण त्याचे भक्त आहेत, आम्हीही त्याचे भक्त आहोत. आणि हा भगवान शंकर हा नेहमीच जो मनुष्य अडचणीत असतो त्यांना नेहमी पावतो अशी या भागातील परिसरातील लोकांची इच्छा आहे. त्यामुळे आम्ही नतमस्तक होण्यासाठी या चांगल्या दिवशी या ठिकाणी आलो आहोत. नमस्ते, माझं नाव अमित बामणे. मी ह्यावर्षी पहिल्यांदाच या श्रावणाच्या पवित्र महिन्यामध्ये दर्शनासाठी आलेलो आहे आणि एकंदर इथलं सगळं वातावरण मंदिर हे आल्हाददायक आहे. शिवपिंड एकदम सुंदर आहे आणि आल्यानंतर खूप प्रसन्न आम्हाला वाटलेलं आहे. हे दुप्पपेश्वर मंदिर जागृत देवस्थान आहे आणि आम्ही दर सोमवारी किंवा दर शिवरात्रीला आम्ही इथे दर्शनाला येतो. न चुकता आम्ही राजापूरचे येतो. आमचं बाजारात दुकान आहे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.